5ला सुरुवात करतोय. प्रॅक्टिकल एक्झरसाइज याच्यामध्ये आपण अमालगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्मच्या संदर्भात रिव्हॅल्युएशन मेथडचे आजपर्यंत आपण 4 प्रॉब्लेम बघितले आणि आज आपण 5व्या प्रॉब्लेमचा सोल्युशन बघणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे आणि आपल्याला काय काय कॅल्क्युलेशन्स करावे लागणार आहेत हे आज आपण शिकणार आहोत. तर आपण पहिल्यांदा प्रॉब्लेम बघूया. द फॉलोइंग वेअर द बॅलन्स शीट्स ऑफ मेसर्स ए बी अँड सी in bracket 3:2:1 and Messrs X and Y 3:1. या ठिकाणी 2 पार्टनरशिप फर्म आहेत आणि त्या दोन्ही पार्टनरशिप फर्मचे नाव आपल्याला दिलेले आहेत आणि त्यांचे प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्या समोर दिलेले आहेत. या ठिकाणी एका पार्टनरशिप फर्म मध्ये 3 पार्टनर्स आहेत आणि दुसऱ्या पार्टनरशिप फर्म मध्ये 2 पार्टनर्स आहेत. बॅलन्स शीट आपल्या समोर दिलेला आहे 31 मार्च 2020 अखेर. लायबिलिटी साइडला कॅपिटल ए बी सी हे पहिल्या पार्टनरशिप फर्मचे पार्टनर्स, त्यांचं कॅपिटल दिलेलं आहे. त्यानंतर एक्स आणि वाय हे दुसऱ्या पार्टनरशिप फर्मचे 2 पार्टनर्स आहेत, त्यांचं कॅपिटल आपल्याकडे दिलेलं आहे एक्स आणि वायच्या कॉलम मध्ये. त्यानंतर रिझर्व दिलेला आहे. पहिल्या कॉलम मध्ये डॅश आहे, याचा अर्थ पहिल्या पार्टनरशिप फर्म मध्ये रिझर्व नाही, दुसऱ्या पार्टनरशिप फर्म मध्ये 4000 रुपये रिझर्व आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे ए बी सी, म्हणजे पहिल्या पार्टनरशिप फर्म मध्ये 9000 रुपये आणि दुसऱ्या पार्टनरशिप फर्म मध्ये डॅश आहे, याचा अर्थ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दुसऱ्या पार्टनरशिप फर्म मध्ये नाही, म्हणजे एकाचा रिझर्व आहे तर दुसऱ्याचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याकडे आहे. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स दिलेले आहेत. ए बी सी चे 3000 आणि एक्स वाय या पार्टनरशिप फर्मचे 9500. असेट साइडला नेहमीप्रमाणे बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, व्हॅन, स्टॉक, सन्ड्री डेटर्स आणि कॅश बॅलन्स अशा असेट्स दिलेले आहेत. काही फिक्स्ड असेट्स आहेत आणि काही करंट असेट्स दिलेले आहेत. मोटर व्हॅनच्या बाबतीमध्ये एकाच पुस्तकामध्ये त्याची व्हॅल्यू दिसते, याचा अर्थ एक्स वाय या पार्टनरशिप फर्म मध्ये मोटर व्हॅन नाही. जसं आजपर्यंत आपण इन्व्हेस्टमेंट बघितलं त्याच पद्धतीने या ठिकाणी मोटर व्हॅन ही नवीन असेट आपल्याला दिलेली आहे. इथपर्यंत बॅलन्स शीट सर्वांना समजलेला आहे का? हो सर. हो सर. ओके. हो सर. आता आपण ऍडिशनल इन्फॉर्मेशन पाहूया. ऍडिशनल इन्फॉर्मेशन बघा. द 2 फर्म्स वेअर डिसाइडेड टू अमालगमेट ऑन द फॉलोइंग टर्म्स. खाली दिलेल्या काही टर्म्स आहेत, काही ऍग्रीमेंट झालेलं आहे आणि त्या बेसिसवरती त्यांनी अमालगमेशन करायचं ठरवलेलं आहे. आता ह्या टर्म्स कोणकोणत्या आहेत बघा. पहिली ऍडजस्टमेंट किंवा पहिली ऍडिशनल इन्फॉर्मेशन, न्यू फर्म मेसर्स ए बी सी एक्स वाय, नवीन फर्मचं नाव दिलेलं आहे. वॉज फॉर्म विथ 5 पार्टनर्स. आता जी नवीन पार्टनरशिप फर्म आहे ती 5 पार्टनर्सची आहे. जुन्या पार्टनरशिप फर्म मध्ये एका पार्टनरशिप फर्म मध्ये 3 होते, दुसऱ्या पार्टनरशिप मध्ये 2 होते. असे सगळे पार्टनर्स नवीन पार्टनरशिप फर्मला जॉईन झालेले आहेत. आतापर्यंत आपण 4 पार्टनर्सचा सोडवलेला आहे. हा आपल्याला एक ऍडिशनल आपण सोडवत आहोत एक 3 पार्टनर्स घेऊन, म्हणजे आता टोटल झाले 5 पार्टनर्स. शेअरिंग प्रॉफिट्स ऑर लॉस इन द रेशो ऑफ 4:2:2:1:1 रिस्पेक्टिव्हली. आणि या 5ही पार्टनर्सचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे. हा नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे, लक्षात घ्या. आपल्याला जेव्हा बॅलन्स शीटचा वरती जो दिलेला आहे तो ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे आणि या ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला हा नवीन पार्टनर्सचा एकत्रित न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे. हे वाक्य समजलं का? हो सर. ओके. आता हे सांगताना आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या. जर जुन्या प्रॉफिट शेअरिंग रेशो, जर जुन्या पार्टनरशिप फर्म मध्ये अकाउंट क्लोज करत असेल त्यावेळेस जो काही प्रॉफिट असेल, जो काही लॉस असेल, तर तो लॉस जुन्या रेशोमध्ये वाटायचा. आणि ज्यावेळेस आपण नवीन बुक्स ऑफ अकाउंट्स प्रिपेअर करतोय इन द बुक्स ऑफ न्यू फर्म, त्यावेळेस जो काही प्रॉफिट असेल, जो काही लॉस असेल किंवा एखादी ऍडजस्टमेंट गुडविलवर असेल तर ती नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये वाटायची. हे नीट लक्षात घ्या. हवं तर तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. जुन्या प्रॉफिट शेअरिंग रेशोचा वापर कुठं करायचा? जुन्या फर्म मध्ये. आणि नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशोचा वापर नवीन पार्टनरशिप फर्म मध्ये करायचा असतो. 2 नंबरची ऍडजस्टमेंट, बिल्डिंग ऑफ
Messrs ABC was revalued amounting to rupees 2,12,000 and that of Messrs X and Y was rupees 1,45,000. बिल्डिंगचं इथं दोन्ही फर्मचं व्हॅल्युएशन दिलेलं आहे. एका पार्टनरशिप फर्मचं व्हॅल्युएशन आहे 2,12,000 आणि दुसऱ्याचं आहे 1,45,000. आता याच्यामध्ये प्रॉफिट लॉस दोन्ही असू शकतो, आपण तो चेक करूया नंतर. 3 नंबरची ऍडजस्टमेंट. मशिनरी ऑफ बोथ द फर्म्स वॉज रिव्हॅल्यूड ॲट 10% अबाव कॉस्ट. मशिनरीचं रिव्हॅल्युएशन झालंय आणि 10% रकमेला झालंय, पण ती 10% रक्कम अबाव कॉस्ट म्हटलेलं आहे, म्हणजे जास्त घ्यायची आहे. कमी किमतीला असेल तर बिलो कॉस्ट असा शब्द येतो. अबाव म्हणजे जास्त, वरच्या किमतीला, वाढीव किमतीला या अर्थाने, म्हणजे 10% रक्कम वाढवून घ्यायची आहे. दोन्ही फर्मच्या बाबतीमध्ये मशिनरीची व्हॅल्यू वाढलेली आहे, म्हणजे इथं प्रॉफिट झाला हे क्लिअर लक्षात येतं. 4 नंबरची ऍडजस्टमेंट. फर्निचर ऑफ बोथ द फर्म्स वॉज रिव्हॅल्यूड as of Messrs A, B and C was rupees 36,500 and that of Messrs X and Y was rupees 23,000. फर्निचरचं रिव्हॅल्युएशन झालं. ABC मध्ये 36,500 किंमत आहे आणि XY यामध्ये 23,000 रुपये फर्निचरची किंमत दिसते. 5 नंबरची ऍडजस्टमेंट. मोटर व्हॅन वॉज नॉट टेकन ओव्हर बाय न्यू फर्म. मित्र लक्षात घ्या, आजपर्यंत आपण इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये ही ऍडजस्टमेंट आपल्याला बऱ्याच वेळा आली. या गणितात इन्व्हेस्टमेंट आयटमच नाहीये, त्याच्याऐवजी मोटर कार किंवा मोटर व्हॅनचा उल्लेख केलेला आहे. तर मोटर व्हॅन ही नवीन फर्मने घेतलेली नाही. इट हॅज टू बी रिव्हॅल्यूड ॲट रुपीज 50,000. त्याचं रिव्हॅल्युएशन मात्र झालेलं आहे, लक्षात घ्या. टेकन ओव्हर केलेलं नाही, पण रिव्हॅल्युएशन मात्र केलेलं आहे. 50,000 रुपये झाले. अँड टेकन ओव्हर बाय मिस्टर ए. आणि टेकन ओव्हर कोणी केली तर मिस्टर ए ने, म्हणजे नवीन फर्मने नाही घेतली असेट, तर ती असेट कोणी घेतली, मिस्टर ए ने घेतली आणि घेताना 50,000 रुपयाला घेतली. आता मोटर व्हॅनची किंमत 50,000पेक्षा जास्त असेल आणि आता 50,000ला घेतली असेल तर लॉस समजायचं, लक्षात घ्या. बॅलन्स शीट मध्ये याची किंमत कमी असेल तर आपल्याला प्रॉफिट झाला असं समजता येईल. या 5ही ऍडजस्टमेंट सर्वांना समजल्या का? त्याचे अर्थ समजले का? हो सर. हो सर. हो सर. हो सर. ओके. आता राहिलेल्या ऍडजस्टमेंट पुढच्या पानावरती बघूया आपण. नेक्स्ट स्लाइड. 6 नंबरची ऍडजस्टमेंट. स्टॉक ऑफ बोथ द फर्म्स वॉज रिव्हॅल्यूड ॲज ऑफ मेसर्स ए, बी अँड सी रुपीज 14,000. ABC मध्ये जो स्टॉक आहे त्याची व्हॅल्यू रिव्हॅल्यूड झालेली आहे 14,000 रुपये. अँड दॅट ऑफ मेसर्स एक्स अँड वाय वॉज रुपीज 11,000. आणि तीच स्टॉकची किंमत XY मध्ये 11,000 आहे. दोन्ही फर्म मध्ये रिव्हॅल्युएशन दिसतं. 7 नंबरची ऍडजस्टमेंट ही नेहमीप्रमाणे इन्फॉर्मेशनच आहे. ऑल अदर असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ बोथ द फर्म्स वेअर टेकन ओव्हर बाय न्यू फर्म ॲट बुक व्हॅल्यू. याच्या व्यतिरिक्त, म्हणजे पहिल्या 6 मध्ये ज्या असेट्स आल्या नाहीत याच्या व्यतिरिक्त जर काही असेट्स असतील, आता बऱ्यापैकी सन्ड्री डेटर्स म्हणा, कॅश म्हणा, या असेट्सचा उल्लेख आहे. तर ह्या असेट्स किंवा लायबिलिटीज मध्ये क्रेडिटर्स याच्यावर उल्लेख नाहीये. मग ह्या सर्व असेट्स आणि लायबिलिटीज आहे त्या किमतीला, बुक व्हॅल्यूला, म्हणजेच बॅलन्स शीट मध्ये ज्या किंमत दिली त्याच किमतीला घेतलेल्या आहेत. आता 8 नंबरची ऍडजस्टमेंट बघा. अतिशय महत्वाची ऍडजस्टमेंट आहे, सर्वांनी याच्याकडे लक्ष द्या. गुडविल ऑफ मेसर्स ए, बी अँड सी वॉज फिक्स्ड ॲट रुपीज 18,000. ABC या पार्टनरशिप फर्मचं गुडविल 18,000 आहे. अँड दॅट ऑफ मेसर्स एक्स अँड वाय वॉज फिक्स्ड ॲट रुपीज 12,000. आणि XY चा 12,000 आहे. इथपर्यंतचं वाक्य जे आहे हे कॉमन वाक्य. आतापर्यंतच्या प्रत्येक गणिता याचा उल्लेख आलेला आहे. गुडविल या कंपनीचा, या फर्मचा एवढा आहे, दुसऱ्या फर्मचा एवढा आहे, असं दिलेलं आहे. हे कॉमन सेंटेन्स आहे. आता बॅलन्स शीट मध्ये गुडविल नाही, याचा अर्थ या ठिकाणी गुडविल आपल्याला क्रिएट करावा लागेल. पुढचं वाक्य खूप महत्वाचं. विच वॉज नॉट रिटेनिंग इन द बुक्स ऑफ न्यू फर्म. जो गुडविल आपण क्रिएट केलाय हा नवीन फर्म मध्ये ठेवायचा नाही. विच वॉज नॉट रिटेनिंग.
इन द न्यू बुक्स ऑफ न्यू फर्म. नवीन बुक्स जे आपण ओपन करतोय, नवीन पार्टनरशिप फर्म जे ओपन करतोय, त्याच्यामध्ये आपल्याला बॅलन्स शीट बनवायचा आहे. तर हा बॅलन्स शीट मध्ये आपल्याला दिसणार नाही अशी प्रोव्हिजन करायची. मग आता काय करायचंय, कसं करायचंय, या एका ऍडजस्टमेंटसाठीच हा प्रॉब्लेम असल्यासारखा आहे. त्यामुळं या ऍडजस्टमेंट वरती नीट लक्ष द्या. आतापर्यंत आपण गुडविल क्रिएट केला त्यावेळेस एंट्री आपण करत होतो की गुडविल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. या ठिकाणी गुडविल क्रिएट झाला. आता आपल्याला गुडविल क्रिएट करायचा आहे पण नवीन फर्म मध्ये न्यायचा नाही, तर तो काय करायचा आहे, कॅन्सल करायचा. मग कॅन्सल करताना आपल्याला रिव्हर्स एंट्री करावी लागेल. पण दोन्ही एंट्रीमध्ये फरक असणार आहे. तो काय फरक आहे तो मी पुढे सांगेन तुम्हाला. इथपर्यंतच्या ऍडजस्टमेंट समजल्या का? हो सर. यस सर. ओके, माझा आवाज क्लिअर येतोय सर्वांपर्यंत? हो सर. हो सर. हो सर. हो सर. ओके, 8 नंबरची ऍडजस्टमेंट नीट लक्षात घ्या. वाचा सर्वांनी एकदा आणि समजून घ्या. ओके, समजलं झालं? पुढे पहा आता. यू आर रिक्वायर्ड टू, काय रिक्वायर्ड आहे तुमच्याकडून, हा प्रॉब्लेम दिलेला आहे, ही केस दिलेली, ती सॉल्व्ह करायची. कशी सॉल्व्ह करणार आहे बघा. प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट अँड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इन द बुक्स ऑफ बोथ द फर्म्स. जसं मागच्या गणितात आपण बघितलं की रिव्हॅल्युएशन आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केले, तसंच या गणितात सुद्धा आपल्याला रिव्हॅल्युएशन आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काढायचे आहेत. आणखीन काय सांगितलेलं आहे, प्रिपेअर बॅलन्स शीट इन द बुक्स ऑफ न्यू फर्म. नवीन बुक्स मध्ये, नवीन पार्टनरशिप फर्म मध्ये बॅलन्स शीट विचारलेला आहे. म्हणजे इथे जर्नल एंट्रीज नाही विचारलेले, लेजर पोस्टिंग करायचे. इथपर्यंत झाला सर्वांचा प्रॉब्लेम समजलाय? कुणाला काही शंका असेल तर विचारा. समजलाय का सर्वांना? माझा आवाज येतोय सर्वांपर्यंत? हो सर. ओके ओके, प्रॉब्लेम सोल्युशनला जायचंय? हो सर. ओके हो सर. ओके, चला. अमालगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म प्रॉब्लेम नंबर 5 आपण सोल्युशन करतोय. पहिल्यांदा आपण एबीसी या पार्टनरशिप फर्म मध्ये सोल्युशन करणार आहे. इन द बुक्स ऑफ मेसर्स एबीसी क्लोजिंग लेजर्स प्रिपेअर करायचे आपल्याला. रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असा तीन पार्टनर्स या ठिकाणी विचारलेले आहेत. इन ब्रॅकेट वरती मी रेशो लिहिलेला आहे एबीसी चा. 3:2:1 हा त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे आणि हा जुना रेशो आहे, नीट लक्षात घ्या. जुना प्रॉफिट शेअरिंग रेशो 3:2:1 असा दिलेला आहे. आता आपल्याला सुरुवात करायची आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपल्याकडे आहे, मग पार्टनर्स कॅपिटलचे बॅलन्सेस आपण सुरुवातीला ट्रान्सफर करणार. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपण लिहिणार आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि तिघांच्याही कॉलम मध्ये त्यांचे कॅपिटल बॅलन्सेस जातील. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, एचं कॅपिटल आहे 2,60,000, बीचं कॅपिटल आहे 1,30,000 आणि सीचं कॅपिटल आहे 65,000. यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला विचारात घ्यावं लागेल, कारण की रिझर्व आपल्याकडे नाही, म्हणजे एबीसी मध्ये रिझर्व नाही. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती दिलाय बॅलन्स शीट मध्ये पहा, 9,000. 9,000. आता 9,000 रुपये आपल्याला वाटायचे 3:2:1 रेशो मध्ये. कसे वाटता येतील? ए ला 4,500, 4,500, 3,000 आणि 1,500. करेक्ट. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 4,500, 3,000 आणि 1,500. ओके, आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नंतर इतर जे काही सेंट्री क्रेडिटर्स वगैरे आहेत त्यांचे काय अकाउंट्स प्रिपेअर केलेले नाहीयेत, त्यामुळे आता आपण काय करणार, डायरेक्ट ऍडजस्टमेंटला जाणार आहोत. बघा, आता पहिली ऍडजस्टमेंट दिली होती, न्यू पार्टनरशिप फर्म क्रिएट केली, त्याचं नाव आहे मेसर्स एबीसी XY आणि त्या पार्टनर्सचा नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला दिलेला आहे. आता हे सगळं जरी पहिल्या ऍडजस्टमेंट मध्ये दिलं असलं तरी आपल्याला वापरायचं आहे हे इन द बुक्स ऑफ न्यू फर्म.
लक्षात घ्या. ABCXY ही ज्यावेळेस फर्म आपण अकाउंटिंग साठी घेऊ त्यावेळेस त्याचा विचार करायचा आहे. हे समजलं? हो सर. ओके. आता हो, दोन सर. नंबरचे ऍडजस्टमेंट बघा. आता कशावरती दिले 2 नंबरचे ऍडजस्टमेंट? बिल्डिंग. बिल्डिंगचं रिव्हॅल्युएशन झालं. ABC ची बिल्डिंग बॅलन्स शीट मध्ये किती दिसते? 2 लाख. 2 लाख. रिव्हॅल्युएशन झाल्यानंतर 2,12,000. ओके. काय करणार? कुठं पोस्टिंग करणार? रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. क्रेडिट करेक्ट. साईडला रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला बाय बिल्डिंग 12,000. करेक्ट. ओके. त्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट. मशिनरी. मशिनरी ओके. काय सांगितलंय मशिनरीच्या बाबतीत? Machinery of both the firms was revalued at 10% above cost. ओके. मग मशिनरी बघा किती किंमतीला आहे बॅलन्स शीट मध्ये? 1,30,000. 1,30,000 ओके. मग 10% वाढ करून घ्यायची आपल्याला. किती घेणार? 13,000 1,43,000. हा, 1,43,000. पण वाढ कितीची? फक्त 13,000ची. 13,000. ओके. कुठं रेकॉर्ड करणार? Revaluation. क्रेडिट साईडला करेक्ट. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला बाय मशिनरी 13,000. पुढची ऍडजस्टमेंट. Furniture. फर्निचर. ओके. फर्निचरचं काय झालंय रिव्हॅल्युएशन? Furniture of both the firm was कमी झालंय. revalued at Mrs. ABCD was 36,500. ओके. पहिलं किती होतं? 40,000. 40,000 ओके. कितीने कमी झालं? कितीने कमी झालं? 3,500. 500. 3,500. ओके. कुठं लिहिणार? रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला करेक्ट. रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला टू फर्निचर 3,500. पुढे फर्निचर नंतर मोटर व्हॅन Motor van. ओके. काय ऍडजस्टमेंट आहे बघा? मोटर व्हॅन नॉट टेकन ओव्हर बाय न्यू फर्म करेक्ट. वॉज नॉट टेकन ओव्हर बाय न्यू फर्म. नवीन फर्मने घेतलेली नाही. ओके. ठीक आहे. नाही घेतली तर नाही घेतली. पुढं त्याचं वाक्य. इट हॅज टू बी It has to be revalued at 50,000 and Ah. taken over by Mrs. A. मिस्टर आहे. Mr. A. ओके. मग 50,000 त्याचं रिव्हॅल्युएशन त्यांनी केलंय, घेतली नाही तरी. पण त्यांनी घेतली कुणी असं पण दिलेलं आहे. एनी घेतली. बरोबर. मग आता एच्या डेबिटला लिहावं लागेल. बरोबर ना? हो सर. ओके. मग काय लिहिणार? पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला मोटर व्हॅन मोटर व्हॅन. एच्या कॉलम मध्ये 50,000. बी आणि सी ने काही घेतलेलं नाही त्यामुळे डॅश करू. आता मला सांगा मोटर व्हॅन होती कितीची? 55,000. 55,000 55,000. करेक्ट. 55,000. घेतली कितीला? 50,000 50,000. 5,000 रुपयाचं काय झालं? लॉस कमी झाला सर. झाले लॉस झालाय ओके. गुड. कुठे लिहिणार? रिव्हॅल्युएशन डेबिटला करेक्ट. करेक्ट. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहावं लागेल टू मोटर व्हॅन 5,000. हे समजलं का? हो हा. आतापर्यंत आपण इन्व्हेस्टमेंटची ऍडजस्टमेंट अशी सोडवत होतो. आता आपल्याला मोटर व्हॅन दिले. आता असेट कुठली असू दे अकाउंटिंग ट्रीटमेंट सेमच राहणार. हे समजलं? ओके. त्याच्यानंतरची ऍडजस्टमेंट. मोटर व्हॅन नंतरची ऍडजस्टमेंट. Stock of both the firm was revalued at as of Mrs. ABC 40,000. ओके. मिसेस एबीसी चा स्टॉक दिलेला आहे 14,000. बॅलन्स शीट मध्ये कितीचा आहे? 15,000 500. कमी झाला म्हणजे कितीने कमी झाला? 1,500 सर. 1,500 1,500. ओके. कुठे लिहिणार? रिव्हॅल्युएशन डेबिटला रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला टू स्टॉक अकाउंट 1,500. पुढे ऍडजस्टमेंट. स्टॉक नंतर
All other assets and liabilities of the firms taken over by new firm at book value. ओके, राहिलेल्या सगळ्या असेट्स आहे त्या किमतीला घेतल्या, नवीन फर्मने घेतल्या. मग हे आपण नवीन फर्मच्या वेळेस विचारात घेऊ. पुढचे ऍसेट, पुढचे ऍडजस्टमेंट. Goodwill of Mrs. A, B and C was fixed at rupees 18,000. ओके, ABC या पार्टनरशिप फर्मचा गुडविल दिलेला आहे 18,000. आता बॅलन्स शीट मध्ये नाहीये, मग आपल्याला क्रिएट करायचं आहे. काय एंट्री करणार गुडविल क्रिएशनची? Goodwill account debit to partners capital account. करेक्ट, गुडविल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. गुडविल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. गुड. सर्वांच्या लक्षात आली एंट्री? हो सर. ओके, आता गुडविल अकाउंट तर नाही काढला, पण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काढलाय आपण. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साइडला लिहावं लागेल बाय गुडविल. करेक्ट. पण तिघांमध्ये वाटायचं आहे. आता कोणत्या रेशोमध्ये वाटणार? जुना. करेक्ट. आता आपण जुना ओल्ड ratio. फॉर्म मध्ये, हा करेक्ट, ओल्ड फॉर्म मध्ये, त्यामुळं ओल्ड रेशो वापरायचा. नेहमी लक्षात ठेवा, गुडविल क्रिएशन हे ओल्ड रेशो मध्येच असतं. अलग लक्षात. सर आवाज येत नाही. आवाज येतोय? आता येतोय का आवाज? हॅलो, माझा आवाज येतोय का आता? येतोय सर. हा, नेहमी लक्षात ठेवा. हा, ओके ओके. आता गुडविल क्रिएशन जेव्हा जेव्हा केलं जातं तेव्हा तेव्हा ते ओल्ड रेशो मध्येच केलं जातं. त्यामुळे आता 3:2:1 वाटा गुडविल 18,000 रुपये. 9,000, 6,000, 3,000. करेक्ट, 9,000, 6,000 आणि 3,000. ओके, हे गुडविल क्रिएशन झालं. समजलं? हो सर. ओके, आता पण त्यात शेवट एक वाक्य दिलं ते लक्षात ठेवा. ते आता आपल्याला इथं काही करायचं नाही. त्यांनी असं म्हटलेलं आहे, दॅट गुडविल विच वॉज क्रिएटेड इन बोथ द फर्म्स विच वॉज नॉट टेकन ओव्हर बाय न्यू फर्म ऑर विच वॉज नॉट रिटेनिंग इन न्यू फर्म, असे सेंटेन्स आहे. जो दोन्ही फर्म मध्ये गुडविल क्रिएट केलेला आहे तो गुडविल नवीन फर्म मध्ये अस्तित्वात ठेवलेला नाही. अलग लक्षात. पण आता हे नवीन फर्म मध्ये गेल्याशिवाय आपण तिथं अकाउंटिंग करू शकत नाही. त्यामुळं त्याचा सेकंड पार्ट आपण तिथं करणार. इथं फक्त आपण गुडविल क्रिएशनची एंट्री केलेली आहे. हे समजलेलं आहे सर्वांना? हो सर. ओके, आता प्रॉब्लेम आपला इथला संपलेला आहे एबीसीचा. आता क्लोजिंग करणार. कोणती साइड मोठी आहे रिव्हॅल्युएशनची? क्रेडिट साइड. ओके, टोटल करतो 25,000 दोन्ही साइडची टोटल. डेबिट साइडला कितीचा फरक पडतोय बघा? 15,000. ओके, 15,000. टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. समजलं? स्क्रीनवर दिसतंय का? टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 15,000. ओके, आता इथं नीट लक्षात घ्या. मी तुम्हाला एक वेगळं काहीतरी सांगितलेलं आहे. इथं तुम्हाला मी आजपर्यंत रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला प्रत्येक पार्टनर्सचा रेशो डिस्ट्रीब्यूट करत होतो आणि दाखवत होतो, बरोबर? तर इथं मात्र मी तो दाखवलेला नाही. याचा अर्थ आहे की तो दाखवला तरी चालतो किंवा नाही दाखवला तरी चालतो इनरला. अलग लक्षात. टोटल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डायरेक्टली 15,000 लिहिलं तरी चालेल. आता हे 15,000 ज्यावेळेस आपण पोस्ट करतोय पार्टनर्स कॅपिटलला, त्याच्या क्रेडिट साइडला जाईल, त्यावेळेस मात्र हे वाटायचे एबीसी मध्ये. आता वाटा 3:2:1 रेशो मध्ये 15,000. 7,500, 5,000, 2,500. करेक्ट. मग क्रेडिट साइडला लिहिणार आपण बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट 7,500, 5,000 आणि 2,500. हे समजलं का? मुद्दाम मी हे रेड केलेलं आहे, हे लक्षात घ्या तुम्हाला समजण्यासाठी, ओळखू येण्यासाठी. हे समजलं? हो सर. ओके, आता नेहमीप्रमाणे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करतोय. क्रेडिट साइड मोठी आहे, क्रेडिट साइडची टोटल केली, तीच रक्कम डेबिट साइडला लिहिली. डेबिट साइडला ए च्या कॉलम मध्ये 50,000 आहे, ते 50,000 वजा होतील आणि बॅलन्स राहील 2,31,000. बी चा बॅलन्स आहे तोच राहील, सी चा पण बॅलन्स आहे तोच राहणार आहे. समजला? हॅलो? हो सर. ओके ओके, इथं नीट लक्षात घ्या. टू मेसर्स, इथं एबीसी XY असं नाव येणं अपेक्षित आहे डेबिट साइडला नवीन फर्मचं. माझ्याकडून इथं ते लास्ट प्रॉब्लेम प्रिंटिंग मिस्टेक झाली.
समजलं का? टू मेसर्स हो. ABC XY नवीन पार्टनरशिप फर्मचं त्या ठिकाणी अकाउंट लिहिणार आहे आणि नवीन पार्टनरशिप फर्म मध्ये हा बॅलन्स जाणार आहे. हा लिहून घ्या तुमच्या वहीत एका साईडला. मी तुम्हाला सांगतोय हा पार्टनर्सचा बॅलन्स नवीन पार्टनरशिप फर्म मध्ये जाणार आहे. ए चा 2,31,000, बी चा 1,44,000 आणि सी चा 72,000. लिहून घेतला का सर्वांनी? हो. हो सर. ओके, आता ह्याचा वापर आपण कुठं करणार आहे ते मी सांगतो तुम्हाला. ओके, इथपर्यंत समजलेलं आहे ABC. हो पुढे. सर. ओके, पुढे आता बघूया. सर. हा, कोणाला काय शंका? नाही सर. ओके, आता प्रॉब्लेम नंबर 5 मधला दुसरा पार्ट आपण बघतोय. इन द बुक्स ऑफ X अँड Y. त्याच्यामध्ये क्लोजिंग रेजर्स तयार करायचे. पुन्हा रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. वरती मी रेशो जुनाच लिहिलेला आहे कारण की आपण ओल्ड फॉर्म मध्येच अजून अकाउंटिंग करतोय. 3:1 हा X आणि Y चा रेशो आहे. या ठिकाणी 2 पार्टनर्स आहेत X आणि Y. नेहमीप्रमाणे आता परत आपल्याला काय लिहावं लागेल? बॅलन्स. बरोबर. ओके, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 2 लाख आणि 1 लाख. आता या गणितात रिझर्व आहे म्हणजे X आणि Y मध्ये रिझर्व आहे. तर तो रिझर्व किती आहे बघा? 4,000. कसं वाटणार? 3,000, 1,000. 3,000 बाय आणि रिझर्व. 1,000. करेक्ट. बाय रिझर्व अकाउंट 3,000 आणि 1,000. पुढे याच्या नंतर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नाहीच आहे XY चा. मग आता ऍडजस्टमेंट नंबर 1 पासून पहिली तर ऍडजस्टमेंट न्यू फर्म साठी आहे ते आपण नंतर बघू. ऍडजस्टमेंट नंबर 2 काय सांगितलेलं आहे? बिल्डिंग. बघा आता बिल्डिंगचं मेसर्स म्हणायचं, मिसेस नाही, मेसर्स X अँड Y. आता बघा X अँड Y चं व्हॅल्युएशन किती दिलंय? 1,45,000. 1,45,000. हा, करेक्ट. आणि बॅलन्स शीट मध्ये किती आहे? 1,50,000. 1,50,000. वाढली का कमी झाली? कमी कमी झाले. झाले. 5,000 आहे सर. ओके, 5,000. पोस्टिंग सांगा. पोस्टिंग रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. Valuationच्या डेबिटला. करेक्ट. रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साइडला बिल्डिंग 5,000. पुढे बिल्डिंग नंतर मशिनरी. मशिनरी. रिव्हॅल्यूड झाली आहे 10% अबव कॉस्ट. करेक्ट. हा. ओके, म्हणजे बघा मशिनरीची व्हॅल्यू किती आहे? 11,000 आणि वाढली. 10,000. 1,10,000. ओके, आणि 11,000 10% 11,000 येतील है ना? हा. मग रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साइडला बाय मशिनरी अकाउंट 11,000 11,000. पुढे मशिनरी नंतर फर्निचर. फर्निचरची काय परिस्थिती आहे? वाढलं का कमी झालं? वाढलं. मग क्रेडिट साइडला येणार. कितीने वाढ झाली आहे? 1,000. 1,000. ओके, मग क्रेडिट साइडला बाय फर्निचर 1,000. पुढे फर्निचर नंतर स्टॉक. स्टॉकची हा, स्टॉक रिव्हॅल्यूड झाला किती रुपये? 11,000. 11,000. वाढले का कमी झाले? वाढलाय. ओके, वाढलाय. किती रुपयाने? 500. 500. ओके. 500. ओके, क्रेडिट साइडला बाय स्टॉक 500 रुपीज. ओके, पुढे गुडविल. आता गुडविल किती आहे X आणि Y चा? 12,000. 12,000 सर. ओके, वाटा 3:1 रेशो मध्ये. 9,000, 9,000 3,000. 9,000 आणि 3,000. करेक्ट. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साइडला बाय गुडविल अकाउंट 9,000 आणि 3,000. ओके, करेक्ट. आता आपल्याला क्लोजिंग करावं लागेल है ना? रिव्हॅल्युएशनची क्रेडिट साइड मोठी आहे. पुन्हा रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साइडची टोटल आहे 12,500. 500. ओके, डेबिट साइडला 5,000 आहेत ते वजा झाले, राहिले 7,500. टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 7,500. म्हणजेच रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट आपण पार्टनर्स कॅपिटलला देतो. लॉस असेल तरी सुद्धा तो पार्टनर्स कॅपिटललाच देतो. लक्षात आलं का?
हो सर. हे समजलं का? रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट किंवा लॉस हो हा सर. आपण कुठे देतो? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. ओके, मग पार्टनर्स कॅपिटलला क्रेडिट साईडला लिहायचं बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि 3:1 रेशो मध्ये वाटायचे. 7,500 या ठिकाणी मी वाटून दाखवलेत बघा. बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट एक्सच्या पुस्तकामध्ये 5,625 आणि वायच्या पुस्तकामध्ये 1,875. कॅल्क्युलेशन समजले सर्वांना? 3:1 रेशो मध्ये घेतलेले आहेत. हो सर. हो सर. ओके, आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करूया. डेबिटला काहीच नाहीये. क्रेडिटच्या टोटल ऍज इट इज राहतील. क्रेडिट साईडची टोटल 2,17,625 आणि 1,05,875. तीच रक्कम डेबिट साईडला लिहिली आणि तेवढीच रक्कम ही बॅलन्स शीट मध्ये जाणार आहे. पण त्याला आपण इथं बॅलन्स नाव देऊया 2. आता इथं नवीन फर्मचं नाव येईल, लक्षात घ्या. टू न्यू फर्म अकाउंट. एक्सच्या कॉलम मध्ये 2,17,625 आणि 1,05,875. ही रक्कम पण मगाशी लिहिली त्या पद्धतीने लिहून घ्या. एक्स आणि वाय ची क्लोजिंग बॅलन्स, कॅपिटलचा क्लोजिंग बॅलन्स 2,17,625 एक्सचा आणि वायचा 1,05,875. लिहून झालं का? हो. सर्व विद्यार्थ्यांचं लिहून झालंय का? हो हो सर. सर. हो सर. हो सर. हो सर. ओके ओके हो सर. ओके. आता इन द बुक्स ऑफ एक्स वाय समजलं. आता आपल्याला नवीन पार्टनरशिप फर्म मध्ये जायचं. आता नवीन पार्टनरशिप फर्म मध्ये बॅलन्स शीट प्रिपेअर करायचं, लक्षात घ्या. पण त्याच्या अगोदर आपल्याला लास्ट ऍडजस्टमेंट वरती लक्ष देणं गरजेचं आहे. लास्ट ऍडजस्टमेंट बघा, गुडविलच्या संदर्भात दिलेली आहे है ना. गुडविल वॉज नॉट रिटेनिंग इन न्यू फर्म. गुडविल नवीन फर्म मध्ये ठेवायचा नाही, अशी ऍडजस्टमेंट दिली. रिटेनिंग असे आजपर्यंत आपण रिटेनिंग केलेलं आहे. आता नॉट रिटेनिंग असा शब्द आहे, म्हणजे ठेवायचे नाही, कॅन्सल करायचं आहे गुडविल. समजलं का? हो. ओके, बघा आता या ठिकाणी 2 अकाउंट प्रिपेअर केलेत. नीट लक्ष द्या. तुमच्या स्क्रीनवरती 2 अकाउंट दिसत आहेत का? हो. हो सर. हो सर. ओके. आता हे नवीन पार्टनरशिप फर्म मध्ये इन द बुक्स ऑफ न्यू पार्टनरशिप फर्म कंबाईन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काढलंय, कारण की आता 5 पार्टनर्स झाले या नवीन फर्म मध्ये. म्हणून ए बी सी एक्स आणि वाय अशी डेबिट साईडला 5 आणि क्रेडिट साईडला 5 असे तुम्हाला कॉलम्स दिसत आहेत. आणि त्याचबरोबर गुडविल अकाउंट पण काढलेलं आहे, मुद्दामून काढलेलं आहे, कारण की गुडविल आता आपल्याला कॅन्सल करायचं आहे. नीट लक्षात घ्या, ही ऍडजस्टमेंट तुम्हाला खूप महत्वाची आहे. आता काय करायचंय, जुन्या पार्टनर्सचे जो तुम्हाला मी क्लोजिंग बॅलन्सेस लिहायला सांगितले होते, जे बॅलन्स शीटच्या असेटला आपण लायबिलिटी साईडला लिहिणार होतो, तर ते तिथं डायरेक्टली न लिहिता या अकाउंट्सला अगोदर लिहायचे. लक्षात घ्या. आता ए बी सी चा क्लोजिंग बॅलन्स किती होता सांगा बरं मला? 2,31,000, हा 1,44,000, 72,000. करेक्ट. आणि एक्स चा आत्ताचा, एक्स आणि वाय चा 2,17,625, 1,05,875. करेक्ट. हे जे बॅलन्सेस आहेत, हे बॅलन्सेस डेबिट साईडला होते ना, त्या पार्टनरशिप फर्म मध्ये पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला लिहिले होते, बरोबर? डेबिट साईडचे बॅलन्सेस आहेत, आहे ना? हो. आता ते हो सर. दुसऱ्या पार्टनरशिप फर्म मध्ये क्रेडिट साईडला पोस्टिंग होते. एका पुस्तकात डेबिटला असेल तर दुसरीकडे आपण अपोजिट साईडला पोस्टिंग करतो. मग क्रेडिट साईडला बॅलन्स आपल्याला ब्रॉट डाऊन करायचे. मग इथं आपण लिहिणार आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. ए च्या कॉलम मध्ये 2,31,000, बी च्या कॉलम मध्ये 1,44,000, सी च्या कॉलम मध्ये 72,000. एक्स आणि वाय चे कॉलम मध्ये त्यांचे 2,17,625 आणि 1,05,875. हे सर्वांना समजलंय का? हो सर. हो हो. सर. हो सर. ओके. आता पार्टनर्स कॅपिटलचा क्लोजिंग, तिकडचा क्लोजिंग या ठिकाणी आपण ब्रॉट डाऊन केला, म्हणजे थोडक्यात ओपनिंग झाला. आता गुडविल बघा, जुन्या पार्टनरशिप फर्म मध्ये गुडविल किती होता? एक्सचा, एक्स वायचा आणि एबीसीचा किती होता? एबीसीचा गुडविल 18,000. 18,000, बरोबर. आणि
12,000. 12,000 बरोबर. मग त्या 18,000चं आणि 12,000चं पोस्टिंग आपण या ठिकाणी नवीन फर्म मध्ये गुडविल अकाउंट काढायचा आणि त्याच्या डेबिटला लिहायचं. मग पहिल्यांदा लिहितोय बघा, टू मेसर्स एबीसी अकाउंट. एबीसीचं गुडविल 18,000 आणि टू मेसर्स XY अकाउंट 12,000. हे पोस्टिंग समजले का? नीट लक्षात घ्या. हो सर. इथं एंट्री काय झाली, नवीन फर्म मध्ये गुडविल आला, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड फर्म अकाउंट. म्हणजे गुडविल अकाउंटच्या डेबिटला टू ओल्ड फर्म, दोन्ही फर्म मधून आला म्हणून दोन्ही फर्मचे अकाउंट्स या ठिकाणी डेबिट साइडला लिहिलेले आहेत. हे समजलं? हो सर. हो सर. ओके 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 ओके. आता आपल्याला त्यांनी जे शेवटचं वाक्य सांगितलंय की त्यांनी असं सांगितलंय की हा गुडविल शिल्लक ठेवायचा नाही, नवीन पार्टनरशिप फर्मच्या बॅलन्स शीटला दिसला नाही पाहिजे. मग तो काय करायचा, तर तो कॅन्सल करायचा. लक्षात घ्या. आता मला एक सांगा, ज्यावेळेस आपण गुडविल क्रिएट केला त्यावेळेस एंट्री काय केली? गुडविल क्रिएशनची एंट्री आपण काय करतो? गुडविल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल. करेक्ट, गुडविल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. सर्वांची ही एंट्री लक्षात आहे ना? गुडविल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हो सर. ओके. आता या ठिकाणी आपण गुडविल कॅन्सल करतोय, मग काय एंट्री करावी लागेल? क्रिएट केलेलं गुडविल आपण कॅन्सल करतोय. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. करेक्ट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. उलट एंट्री करायची, ज्यावेळेस क्रिएट करतो त्यावेळेस गुडविल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, आणि आता ज्यावेळेस कॅन्सल करण्याची वेळ येते त्यावेळेस परत तो पार्टनर्सलाच वाटायचा, कारण की पार्टनर्सनेच क्रिएट केला होता म्हणून आता तो पार्टनर्सलाच डिस्ट्रीब्यूट करायचा. म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. हे समजलं का? हो. ओके हो सर. ओके. फक्त आता फरक काय ते नीट लक्षात घ्या. मागच्या वेळेस आपण 18,000 एबीसी मध्ये वाटले, 12,000 XY मध्ये वाटले, त्यांच्या त्यांच्या रेशो मध्ये. आता आपण हे सगळं नवीन पार्टनरशिप फर्म मध्ये आणलेलं आहे, त्यामुळं आपल्याला दोन्हीचा गुडविल एकत्रित करायचा आहे. आणि तो किती येतोय बघा, 18,000 अधिक 12,000, टोटल किती आला? 30,000. 30,000. करेक्ट. ओके, मग मी गुडविल अकाउंटची टोटल करतो 30,000 30,000. आता हा 30,000 पार्टनर्सला वाटायचा, पण ते 5ही पार्टनर्सला वाटायचा आहे. आणि तो कसा वाटायचा याच्यासाठी आपल्याला नवीन रेशो दिलेला आहे. नवीन रेशो दिलेला आहे. त्यांचा रेशो किती आहे बघा, एबीसी XY चा 4/2/1. करेक्ट, 4/2/1. मग आता 30,000 रुपये वाटायचे बाय पीज कॅपिटल असं म्हटलेलं आहे. पीज म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. लक्षात घ्या, पीज कॅपिटल म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 30,000. ए ला किती वाटणार? 12,000. बघा चेक करा, बी चे 6,000, सी ला 6,000, एक्स ला 3,000 आणि वाय ला 3,000. चेक करा तुमचे 6,000 या पद्धतीने येतात. हो सर. बरोबर. हे समजलं का गुडविल कॅन्सलेशनचं कसं आहे? हो सर. ओके. आता याचं सेकंड पोस्टिंग करणार पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साइडला. वरती आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काढलाय, त्याच्या डेबिट साइडला जातील टू गुडविल अकाउंट. त्यांच्या त्यांच्या कॉलम मध्ये त्याची रक्कम लिहिली आपण. टू गुडविल अकाउंट ABC XY. समजला? हो सर. हो सर. ओके. आता गुडविल शिल्लक राहिलाय का? टोटल क्लोज झालेले, बरोबर, काही शिल्लक राहिलेलं नाही. ओके. आता पार्टनर्स कॅपिटल क्लोज करायचा आणि जो बॅलन्स येईल तो बॅलन्स शीट मध्ये लिहायचा. बघा आता बॅलन्स शीट टोटल्स करतोय. टोटल्स क्रेडिट साइडच्या आहे तशा घेतल्या, एक रक्कम असल्यामुळे तीच रक्कम डेबिट साइडला लिहिलेली आहे. आणि जो काही फरक पडेल तो फरक हा बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणून दाखवलेला आहे. चेक करा बॅलन्स 2,31,000, त्यातनं 12,000 गेले, 2,19,000. 1,44,000तून 6,000 गेले, 1,38,000. 72,000तून 6,000 गेले, 66,000.
बॅलन्स चेक करतायत का सर्व विद्यार्थी? हा फरक हो, सर. लक्षात आलाय का सर्वांच्या? हे अकाउंट क्लोजिंग लक्षात आलं का? मला आवाज येत नाहीये तुमचा. हो सर. ओके हो सर. ओके. तर एक्स आणि वाय चे बॅलन्सेस ते 3,000 कमी करायचे. एक मिनिट सर ते तेच आहेत. वायचं मिनिट. तोच आहे. एक मिनिट. ओके, आता आलं का करेक्ट? हो. हो सर. ओके. आता हेच बॅलन्सेस आपण काय करणार आहे, बॅलन्स शीट मध्ये लिहिणार आहोत. हे समजलं सर्वांना? हो सर. हो सर. हो सर. ओके. आता बॅलन्स शीट प्रिपेअर करायचं नेहमीप्रमाणे. बघा, बॅलन्स शीट असेट साइडला पहिल्यांदा आपल्याला आता गुडविल लिहायची गरज नाही, कारण की गुडविल आहे तसंच आहे, कॅन्सल झालेला. बिल्डिंग दोन्हीची टोटल केली 2,12,000, 1,45,000. आलं का? हो सर. ओके. मशिनरी बघा, हो सर. 1,43,000 झाली. 10% वाढवून घेतले आपण. 1,30,000 10% वाढवले, 1,43,000. आणि दुसरी 1,10,000 होती, त्याच्यात 10% वाढवले, ते झाले 1,21,000. दोन्हीची टोटल आपण केली 2,64,000. त्यानंतर फर्निचर 36,500 आणि 23,000, दोन्हीची टोटल आउटरला लिहिली आपण. स्टॉक 14,000, 11,000, 25,000 रुपये. डेटर्स 22,500 आणि 18,000. इथं त्यांनी जे आपल्याला सेकंड लास्ट ऍडजस्टमेंट दिलेली आहे त्याच्यात म्हटलेले की ऑल अदर असेट्स आर टेकन ओव्हर ऍट बुक व्हॅल्यू, आहे त्या किमतीला घेतलेल्या आहेत, म्हणून इथं डेटर्सची आहे ती किंमत घेतली. कॅश आहे तसंच 4,000 आणि 3,000, 7,000 घेतलेला आहे. असेट साइड समजली असेल सर्वांना? हो सर. ओके. हो सर. हा, आता जो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काढला त्याचा जो क्लोजिंग बॅलन्स आला तो आपण या ठिकाणी लायबिलिटी साइडला लिहिणार. ए चा 2,19,000, बी चा 1,38,000, सी चा 66,000, एक्स चा 2,14,625 आणि वाय चा 1,02,875. हे इनरला लिहून आउटरला टोटल घेतली तरी चालेल किंवा डायरेक्ट आउटरला लिहिले तरी चालतील. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स आपल्याकडे दिलेले आहेत, त्याची पण आहे तीच किंमत आपण घेतोय 3,000 आणि 9,500, टोटल झाले 12,500. आणि या ठिकाणी बॅलन्स शीट आपण टॅली केलाय 7,53,000. सर्वांना समजलाय हा प्रॉब्लेम? हो सर. हो सर. ओके. कोणाला काही शंका? नाही. ओके, ठीक आहे.